महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका पैलवानांना बसताना दिसतोय। रामदास तडस यांच्या संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच नगर शहरात पार पडली। त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। नगर शहरात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाल्याची भावना रोहित पवार यांनी बोलून दाखवली। त्यामुळे पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडमध्ये होणार असल्याची घोषणाच त्यांनी करून टाकली। यानंतर आता रोहित पवार यांनी घेतलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही आणि झाली तरी त्या प्रमाणपत्राचा काहीच उपयोग नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे। आता जी स्पर्धा म्हणजे यांनी घोषित रोहित पवार यांनी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घोषित केलेली आहे, मी अत्यंत जाणीवपूर्वक आपणास सांगू इच्छितो की त्या स्पर्धेतला एकही विजेता कुस्तीगीर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहभागी होणार नाही आहे आणि शासनाची त्याला कोणतीच मान्यता आणि कोणताच फायदा शासन त्याला होणार नाही आहे। कालच ज्यावेळी शासनाने शिवछत्रपती अवॉर्डची घोषणा केली आणि त्या शिवछत्रपती अवॉर्डच्या घोषणेमधून जे मल्ल धाराशिव इथे खेळलेत आणि त्यांचे नंबर आलेत ते त्यांचे नंबर त्यांनी ग्राह्य नाही धरले आणि मग त्याच्याऐवजी 66वी जी स्पर्धा फुलगावला आपली इथे झाली पुण्यामध्ये, त्या स्पर्धेतल्या जे स्पर्धक विजेते झालेत त्यांची बक्षीसपत्रकं शासनाने ग्राह्य धरलेली आहेत। म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कुस्ती शौकीन कुस्तीगीरांना एकच सांगायचं आहे की 2024मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडनं एकही राज्य स्पर्धा झाली नाही, त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळला नाही। भारतीय संघाची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला मान्यता नाही आहे। 2024मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे 5 संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले। 78 कुस्तीगीरांनी राष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली, 14 कुस्तीगीरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली आणि राज्य अजिंक्यपद हा जो शब्द असतो, हा शब्द ह्याच्यासाठी असतो की या स्पर्धेतला विजेता कुस्तीगीर हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो। मला असं वाटतं की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतच नसेल तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला राज्य अजिंक्यपद या स्पर्धा घेण्याचा कोणताही अधिकार नाही।